नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आपलीच भाषा नीट येत नसेल तर आपल्या विचारांचे काय होणार? मायबोलीचं वावडं अन विचारांचं अडतंय घोडं, अशी काही गत होऊन जाईल. त्यासाठी मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीवरून तुम्हाला त्याचा काय अर्थ घ्यायचा ते बघा. राजा भिकारी माझी टोपी चोरली, ढुमढुम ढुमाक ढुमढुम ढुमाक असं म्हणत मुलं वर्गात एकमेकांच्या मागं पळत होती. असं करताना ते कधी उंदीर होत होते, तर कधी राजा, तर कधी सैनिक. एकमेकांच्या भूमिका ते सहज बदलत होते आणि गोष्टीकडे अनेक रिकाम्या जागा शोधत आपल्या कल्पनेने त्या भरतही होते. गंमत म्हणजे त्यांचा उंदीर घरातून बाहेर पडून रस्त्यावर सहज फिरत होता. तो शिंप्याकडे गेल्यावर त्याने काय काय पाहिले, त्याच्या घरातील वस्तूंचे वर्णन, त्याच्या मशीनवर ठेवलेला मोबाईल आणि त्याची कंपनी हेही सांगत होते. मुलांच्या घरात ज्या कंपनीचा मोबाईल होता तो त्या शिंप्याकडे होता आणि रंगही त्याचप्रमाणे बदलत होते. मुलांनी उंदराला आधुनिक वगैरे केले होते. राजा आणि त्यांचे सैनिक उंदराच्या मागे न पळता GPS लावून त्याचा शोध घेत होते. उंदीरसुद्धा टोपीमध्ये कॅमेरा ठेवून हॉंग करत होता. खरं तर ही गोष्ट सांगण्यापूर्वी मला वाटत होते की मुलांनी ही गोष्ट त्यांच्या घरात ऐकली असेल, पण तसे काहीही नव्हते. मुलं पहिलीतली होती आणि नुकतीच मराठीच्या घरातून शाळेच्या अंगणात आली होती. त्यामुळे त्यांची नाळ जोडलेली राहण्याची शक्यता अधिक होती. मराठीत सांगितलेली गोष्ट त्यांना चांगली समजली आणि त्यातही गंमतही उमगली, कारण ती त्यांच्या मातृभाषेत होती. त्यामुळेच ते गोष्टीमध्ये स्वतःचे शब्द घालत होते आणि न समजलेल्या गोष्टींना काय म्हणतात हे ते विचारत होते. त्यातून त्यांनी अनेक नवीन शब्द ऐकले. त्यांचा वापर कसा करायचा हे त्यांना आपोआप समजले. एकच गोष्ट आम्ही आठवडाभर पुन्हा पुन्हा ऐकत होतो आणि सांगत होतो, पण 8ही दिवस गोष्टीतले ठिकाण बदलत होते. उंदरांच्या टोपीचा रंग, आकार आणि त्यांची चालण्याची पद्धत बदलत होती. राजासुद्धा नंतर उदार होत चालला होता. शेवटी तर राजाने उंदराशी मैत्री केली आणि उंदरालाच त्याच्या वेशभूषाकार म्हणून नेमले. मुलांची कल्पनाशक्ती किती वेगवेगळ्या दिशेने काम करते हे लक्षात आलंच, पण ते करण्याचं त्यांचं माध्यम त्यांची भाषा होती. त्यांना त्यांच्या भाषेत अर्थात मातृभाषेत काही करायला ऐकायला मिळालं की ते काय काय त्यातून करू शकतात हे उघड होतं. पण मातृभाषा सोबत नसेल तर? मुलांची मातृभाषाच जर मुलांच्या सोबत नसेल तर काय होते बघा. मुलं जसजशी मोठी होत जातात आणि त्यांना मातृभाषेशिवाय वेगळ्या माध्यमात शिकवण्याची जबाबदारी पालकच घेतात, तेव्हा अनेक वेळा कोणत्याही भाषेकडे लक्ष न दिल्याने मुलांची भाषा कमजोर होते. ते सलगपणे एका भाषेत बोलू शकत नाहीत. व्याकरणात बरीच चुका होतात. 8वी आणि 9वीमधील मुलंसुद्धा साध्या विषयावर सुद्धा 2 वाक्य नीट बोलू शकत नाहीत. तिथेही क्रियापदाचे घोळ घालत राहतात. अशा वेळी भाषाच फक्त महत्त्वाची नाही, तर विचार करण्याचे कौशल्यसुद्धा महत्त्वाचे आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कोणतीही एक भाषा नीट न आल्याने विचार करण्याचे कौशल्य विकसित होत नाही. त्याकडे पालकांनी अधिक लक्ष द्यायला हवे. इंग्रजी बोलता आली नाही तर आपल्याला लाज वाटते. तसेच आपलीच भाषा आली नाही तर आपल्याला काळजी वाटायला हवी, कारण भावना व्यक्त करण्याचे ते अतिशय महत्त्वाचे साधन आहे. आपल्या कामासाठी, जगाशी जोडण्यासाठी इंग्रजी महत्त्वाची आहेच, पण व्यक्त होण्यासाठी आणि भावनिक असुरक्षितता होऊ नये त्यापासून दूर राहायचे असेल तर मातृभाषा अतिशय महत्त्वाची आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.